खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांच्यासोबत विद्यापीठातील विविध विषयांवर आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला। विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठाच्या विकासाला गती देणे, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर चर्चा करून भविष्यातील नियोजनाबाबतही विचारविनिमय करण्यात आला। विद्यापीठाचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला। यावेळी विद्यापीठाचे नाव उच्चार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असेच करावे असे आवाहन खासदार तटकरे यांनी केले। आणि स्थानिकांसाठी काय प्रश्न सुटले? बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या संकल्पनेतून आपल्या लोणेरच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे त्या कालावधीमध्ये स्थापन झालं। मला या गोष्टीचा अभिमान आहे की चांद्यापासून म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या सगळ्या राज्यांतील विद्यार्थी भगिनी या ठिकाणी तंत्रशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी येत असतात, गुणवत्ता मिळवत असतात, जगाच्या पाठीवरती झेप घेत असतात। अशा वेळेला इथले काही मूलभूत प्रश्न होते त्या संदर्भात आज कुलगुरूंची भेट घेण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली। काही स्थानिकांचे प्रश्न होते, काही प्रवेशाचे मुद्दे होते, काही इतर काही मुद्दे होते, पण त्याचबरोबर आपल्या या विद्यापीठाला आज संलग्नता मोठ्या प्रमाणावरती मिळालेली आहे। पूर्वीच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतल्यावर संलग्नता काढण्यासाठी काही खाजगी महाविद्यालय सुद्धा तशापैकी त्यांची तयारी नव्हती। मग आपण एक राज्य सरकारकडून आदेश काढले, त्याच्यामुळे आज संलग्नता मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। त्यांच्या वेगवेगळ्या शाखाही संबंध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्यात। कुलगुरूंना आज मी एक विनंती त्या ठिकाणी केलेली आहे, कारण ते परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत। छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर याचे ते कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी काम करतात। आज त्यांच्याकडे तात्पुरता हा दुसरा पदभार आहे। मी त्यांना विनंती केली की भारत सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण एक प्रस्ताव पाठवूया, जेणेकरून 750 एकरचं एकंदरीत एक कॅम्पस आहे आणि कुठल्याही विद्यापीठाचा कॅम्पस हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग राहत असतो। हे कॅम्पस अधिक श्रेणीवाढ करून कसं करता येईल याचं जर काही प्रपोजल आज कुलगुरूंकडून मला प्राप्त झालं लोकसभा सदस्य म्हणून, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, सुनेत्राबाई बहिणी आणि चंद्रकांत दादा जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेन, त्यांनाही विनंती करेन आणि मग देशपातळीवरती आदरणीय पंतप्रधान महोदयांना सुद्धा विनंती करेन आणि देशाचे आता नूतन ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते प्रल्हाद जोशी यांना विनंती करेन की या विद्यापीठासाठी, ज्या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला सुद्धा भारत सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधांच्यासाठी निधी, कॅम्पस अद्ययावत करण्याच्यासाठी आणि अधिक काय ट्रेड जसं आता सांगण्यात आलं यावर्षी एमटेक हे सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध होत आहे। आणि या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की लोणेरसारख्या ग्रामीण भागातल्या ठिकाणी एमटेकचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मिळणं रायगडसाठी आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगलं शैक्षणिक दालन, उच्च शिक्षणाचं दालन, तंत्र शिक्षणाचं दालन उभं राहत आहे, याचा आम्हाला सर्वांनाच रायगडकडून अभिमान आहे। मागच्याच वेळेला एकदा उदय सामंत या खात्याचे मंत्री असताना आपल्या पदवीदान समारंभासाठी आले होते, त्यावेळेला जाहीररित्या मी ही मागणी केली होती। त्यांनी त्यावेळेला तसं सांगितलं होतं। आजही माझं स्वच्छपणाचं म्हणणं आहे आणि राज्य सरकारला सुद्धा मी पुन्हा विनंती करेन की याचा उल्लेख शॉर्ट फॉर्मने होता कामा नये। याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असाच व्हावा। मला आठवतं की विधिमंडळामध्ये चर्चा होताना एकदा मुद्दा काढला होता दिवाकर रावतेंनी, लोटिस्मा जे लोकमान्य टिळक जे टर्मिनस जे पलीकडे आहे त्याचाही उल्लेख तसाच होत होता। त्याच्यामुळे किंवा आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे मुंबईचं, त्याचाही उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला जात असतो। फुल फॉर्ममध्ये जिथे आज आधारयुक्त पद्धतीची थोर पुरुषांची नावं आहेत त्यावेळेला त्यांचा उल्लेख किंवा त्यांचं टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।